विविध भारती पुणे ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काल दूरध्वनीवरून चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर आणि प्रामुख्यानं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या मुद्द्यावर यावेळी भर देण्यात आल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियातील वाढता तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. इराणबरोबरची चर्चा येत्या काही दिवसात पुन्हा सुरू होऊ शकते असे संकेत अमेरिकेनं दिले आहेत. तर दुसरीकडे इस्रायल आणि लेबनॉननं अनेक वर्षांनंतर प्रथमच थेट वाटाघाटी सुरू केल्या आहेत. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सम्राट चौधरी आज शपथ घेणार आहेत. सकाळी 11 वाजता पाटणा इथल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा होईल. सम्राट चौधरी सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत आहेत. बिहारमध्ये प्रथमच भाजपचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. ज्येष्ठ नेते नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. महिलांना समान संधी देत देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढवणं हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं. या विधेयकाद्वारे महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा 32 धावांनी पराभव केला. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होईल. हवामान. पुणे आणि परिसरात उन्हाची काहिली वाढत आहे. आज कमाल तापमान 41 अंशांवर जाईल असा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58 मिनिटांनी.